तुम्ही दाखवा ना, काहीही दाखवताय कशासाठी? यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं राजकारण चालू आहे, सगळं राजकारण आणि जातीय वाद करणं बंद करा. भयानक जातीवाद. ओबीसी मराठा एकत्रच आहोत ना आपण सगळे. कशासाठी जातीवाद करताय तुम्ही? कशासाठी वेगवेगळं म्हणताय? आज न्यायालयाने 15 दिवसाची कोठडी सुनावली आहे. बरं, अजून आम्हाला मोक्याची नको. आम्हाला मोका आणि 302 जे लोक म्हणतायत ते नकोय. जर तुमच्याकडे प्रूफ असेल, सबूत असेल तर आम्ही त्याला तयार आहोत मान्य जायला, सामोरे जायला. जर तुमच्याकडे काही नसताना आंदोलन करून काही बोलून जर आरोप ढकलत असतात आणि ते जर कायदा न्याय व्यवस्था करत असेल तर हे चुकीचं आहे. बाकी न्याय व्यवस्था जे निर्णय देईल ते आम्हाला मान्य असेल. काय सांगाल? तुम्ही पण सकाळपासून या ठिकाणी आहात. आजींची तब्येत बिघडलेली आहे. आजींची तब्येत बिघडलेलीच आहे, पण जे काही चालू आहे ते बंद व्हावं. आणि मेन म्हणजे जे जातीवाद करून जे चालू केलंय हे राजकीय लोक आणि राजकीय नेत्यांनी जे चालू केले, आज जवळजवळ महिना झालं पूर्ण महाराष्ट्र बघते काय जातीवाद होतोय, काय होतोय. जर जातीवाद करून जर एखाद्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असाल तर जातीवाद करून एखाद्याला तुम्ही गुन्हेगार सुद्धा ठरवू शकत नाही. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जर मराठा, वंजारी हा समाज जर दाखवायचाच असेल तर मी सुद्धा सांगते की मी सुद्धा आज मराठ्याचीच आहे. आज मी माझ्या बांधवांना सुद्धा, माझ्या जाती बांधवांना सुद्धा विचारेल ह्याच्यामध्ये काय तथ्य आहे. एवढी जनता, एवढी महाराष्ट्र मूर्ख नाहीये. महाराष्ट्र मूर्ख नाहीये. जे काही महिनाभर जे चालू आहे जातीवादावर राजकारण जे चालू आहे ह्याच्यावर ऐकायला एवढी काही मानसिकता लोकांची बिघडलेली नाहीये ऐकून निर्णय घेण्यासाठी. आणि ऐकून निर्णय घेऊन, लोकांचं ऐकून, सरकारने तुमच्या जे काही आमदार खासदार लोक जे काही आरोप करतात त्यांचं ऐकून जर तुम्ही एखाद्या सामान्य व्यक्तीला, सामान्य कार्यकर्त्याला एक सामान्य जातीचा म्हणून जर त्याला टार्गेट करून जर तुम्ही त्याच्यावर गुन्हे लादत असाल तर हे फार मोठं चुकीचं आहे. आज पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना, त्यातल्या त्यात जे मराठा बांधव आहेत, जे माझे लोक आहेत, त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की हे काही आपल्या जातीबद्दल जे काय चालू करून जे काय सामान्य लोकांना जे वेठी धरलं जाते हे बरोबर नाहीये. हे जे जातीवाद करून जे लोक हे विचित्र प्रकार जो घडवत आहेत हा थांबलाच पाहिजे कुठंतरी. आणि गुन्हेगाराला कुठलीही जात नसती. जेव्हा गुन्हा घडत असतो, जेव्हा अपराध घडत असतो तेव्हा जात बघितली जात नाही. आणि जात बघून कुणाला आरोपी केलं जात नाही. जात बघून कुणाचे खूनही केले जात नाहीत. जे काय होत असते काय त्यांच्या भानगडीतून, त्यांच्या समस्येतून झालेल्या गोष्टी असतात. जाती वळण देऊन जर ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर कुणाला, आमच्यासारख्या लोकांना जर आरोपी धरून जर त्यांच्यावर मोठे मोठे गुन्हे दाखल करत असाल तर ही फार मोठी चुकीची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला आंदोलन किंवा आव्हान आणि हे करणं गरजेचंच आहे. आणि हे थांबवावं, हे पूर्ण थांबवावं. न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्याय व्यवस्थेनं आमचं हे गोष्टी चालू होत्या. आम्ही महिनाभर झालो न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून आज महिनाभर झालं शांत होतो. पण काल जातीवाद करून जर तुम्ही जर आंदोलन करून जर तुम्ही माझ्या नवऱ्यावर जर हे गुन्हे दाखल करा असं जर सांगत असाल तर हे पूर्णपणे थांबलं पाहिजे. आणि ते जर त्यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले तर मी सुद्धा आज इथं जोपर्यंत त्यांच्यावर हे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आमचा फक्त न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्या लोकांनीच मागणी केली होती ना, सीआयडी बोलवा, SIT बोलवा. मग आता त्यांचा का विश्वास नाही त्या लोकांवर? त्या लोकांच्या ह्याच्यावर तुम्ही का दुमत करताय? आज त्यांच्या तपासाप्रमाणे चालू दे ना सगळं. आणि त्यांच्या तपासाप्रमाणे योग्य ते चालू आहे ना. आज तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही म्हणून तुम्ही लगेच आंदोलन करून तुम्ही जर नाव घ्यायला सांगत असाल तर हे चुकीचं आहे. आणि हे होता कामा नये आणि हे घडू देणार नाही आम्ही. जर तुम्ही जर विनाकारण आंदोलन करून जर नाव घ्यायला सांगत असाल माझ्या नवऱ्याचं तर जोपर्यंत त्यांचं आम्ही पण आंदोलन करून सांगू की जोपर्यंत त्यांचं ह्या गुन्ह्यातून नाव मागं घेतलं जाणार नाही, मोका लावा, 302 लावा, 307 लावा असे जे सांगतायत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये. आम्हाला तुम्ही दाखवा न्यायालयीन व्यवस्थेने व्यवस्थित तुमचा आमचा मार्ग चालू आहे असं तुम्ही आम्हाला सांगा, त्याप्रमाणे आम्ही चालू. आजी कसं बरी तब्येत आता बरं वाटायले? एक शब्द बोल. कायद्यानं काय ते होईल मला माझ्या पोराचं. त्यांचा BP वाढतो. प्रकृतीची तपासणी केली जात आहे या ठिकाणी. त्या बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही येत. त्यांच्या आईंचं BP तपासलं जातोय. डॉक्टरांची टीम या ठिकाणी आहे.
मोठ्या संख्येने जमाव देखील आहे. आता घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली आहे. ओके ओके. या ठिकाणी परळी पोलीस ठाण्यासमोर जे आंदोलन सुरू आहे, या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या मातोश्री स्वतः सकाळपासून आंदोलनामध्ये आहेत. त्यांच्या प्रकृतीची तपासणी आता डॉक्टरांकडून केली जात आहे. आपण डॉक्टरांशी बोलायचा प्रयत्न करू. आपण आता तपासणी केली, काय सांगाल, कशी प्रकृती? ते मगाशी पण ज्यावेळेस सुरुवातीला तपासणी केली होती त्यावेळेस त्यांचा बीपी थोडासा वाढून होता आणि आता परत त्यांचा बीपी तपासलाय तर ते वाढून आहे. त्यांना आम्ही तसं इथं पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे असं पत्र दिलंय. सकाळपासून तुम्ही 2-3 वेळेस तपासणी केली, कशा पद्धतीने चढ उतार दिसून आले? चढ उतार अचानकपणे वरी जातोय बीपी, परत सेट डाऊन होतोय म्हणजे खाली येतोय, असं खालीवरती चालू आहे बीपीचे सध्या. आणि ग्लुकोज मगाशी BSL पण चेक केली होती, ब्लड ग्लुकोज लेवल, तर त्यावेळेस पण स्टेबल होती, पण त्यांनी काहीही घेतलेलं नाहीये. आम्ही ORSचं पाणी तरी घ्या म्हणतोय त्यांना, पण ते घ्यायला तयार नाही आहेत. तर त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे. आमच्या डिपार्टमेंटच्या वतीनं आम्ही तसं PI साहेबांना निवेदन दिलेलं आहे. डॉक्टर म्हणून काय रिकमेंड कराल तुम्ही त्यांच्या कुटुंबियांना, कारण ते आंदोलनातून उठायची तयारी नाहीये त्यांची? ते बाकीचं तर मी काय मला माहित नाही, पण माझा असा सल्ला राहील किंवा त्यांना हॉस्पिटलायझेशन केलं तर बेस्ट, पेशंटच्या तब्येतीसाठी चांगलं राहील. ते डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांची प्रकृती खराब होते आणि त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल केलं तर चांगलं राहील. मावशी, आता डॉक्टरांनी तपासणी केली त्यांची, डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्यांना दवाखान्यात दाखल करणं गरजेचं आहे. हे बघा, आम्हाला जोपर्यंत न्यायालय सांगत नाही, आम्ही ज्या प्रोसिजरनं चाललो होतो त्या प्रोसिजरनं जर व्यवस्थित न्यायालय जात असेल तर आम्ही आता हे आंदोलन सर्वांना हात जोडून सोडायला तयार आहे. जर त्यांच्यावर जर न्यायालय जर मोका किंवा असे काही विचित्र गुन्हे जर दाखल करत असेल तर ते मागं घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. ज्या पद्धतीने प्रोसिजर चालू होतं त्या पद्धतीनं जर प्रोसिजर पुढे जात असेल तर आम्ही त्या न्यायव्यवस्थेला मदत करायला तयार आहे किंवा त्याच्या हिशोबाने आम्ही पुढे जायला तयार आहे. आम्हाला जर जोपर्यंत आम्हाला व्यवस्थित आमची बातमी कळत नाही की कशा पद्धतीने न्यायव्यवस्था न्याय देत आहे तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. त्यांच्या बीपी खालीवर होतं, प्रकृतीमध्ये ढासळते. डॉक्टर असं खूपच. म्हणतात, सकाळपासून 2-3 वेळची तपासणी केली, फ्लक्च्युएशन दिसतंय.